हर्षद तयार. हर्षदचा पहिला बॉल 97 धावांचा पाठलाग करायचा आहे. डिझेल बॉयज अंजुणा या आयोजन कमिटीच्या माध्यमातून सेकंड एडिशन मध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहतात. गोलंदाज तयार. हर्षद थोडंसं रनिंगमध्ये अडथळतोय. या पुढचे अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. अतिशय रंगतदार अशी क्रिकेट स्पर्धा मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं. शेवटपर्यंत सामना रंगला. बैठक शॉट खेळायचं होतं, स्वीप करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये अजिबात संपर्क नाही आहे. अमित स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. अमितला अमित साडी फुल टॉस बॉल गॅपमध्ये खेळला मिड विकेटला. कारण पॉवर प्लेचं बंधन आहे, सर्कलचं बंधन आहे. केवळ 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. चौकाराचा सिग्नल. 4 धावाने अमितने खातं ओपन केले. धावसंख्या बिनबाद 4. एकंदरीत 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. हा आलाय षटकार. अमित आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला जबरदस्त खेळ करत असताना आपल्या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला हर्षद गोलंदाज थोडासा महागडा ठरतोय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्याने 10 धावा खर्च केलेत. बिनबाद 10 अशी सुरुवात पहिल्या षटकाच्या प्रारंभीला. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक टाकत असताना आपण यावेळेला चांगला बॉल बॅटवरती घेतलाय. टायमिंग तर परफेक्ट आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेग मोडला याच्या डोक्यावरून. हा आलाय डिझेल बॉय षटकार. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत ठोकलाय अमितने. नॉन स्ट्रायकिंग एंडला साई दत्तराजला आपण पाहतोय. त्याला खातं ओपन करायचं बाकी आहे. धावसंख्या परावर्तित झाली आहे 16 वरती. शानदार ओपनिंग 16 कालच्या दिवशी आपण पाहिला डिझेल बॉयज अंजुणा यांच्या माध्यमातून. आणि काल प्रारंभ झालेली ही स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये येऊन पोहोचली आहे. दुसऱ्या दिवसातील ही 5वी लढत तुम्ही पाहताय. चांगला बॉल, तितका चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव ॲड होईल. धावसंख्या पुढे चालली आहे 17 धावांवरती. चांगली सुरुवात आहे. पहिलं षटक अजूनही चालू आहे. डाव्या उजव्या हाताचं कॉम्बिनेशन. डावकुरा साई दत्तराज स्ट्रायकर इनला खातं ओपन करायचं आहे बाकी. त्याच्या समोर गोलंदाज हर्षद तयार. हर्षदचा पुढचा बॉल साई दत्तराजसाठी. पॉवर प्लेचं बंधन कायम आहे कारण पहिलं षटक आहे. चांगला बॉल आकुट टप्प्याचा, त्यावरती केलाय धमाका. ज्या पद्धतीने सुरुवात केली अमितने त्याच पद्धतीची सुरुवात साई दत्तराजची. खराब लेंथवरती गोलंदाजी. साई दत्त स्ट्रायकिंग इनचा फलंदाज आहे आणि दमदार त्याने षटकार ठोकलाय. साई दत्तचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. 6 धावांनी धावसंख्या उडी घेते. तब्बल 23 धावा पहिल्याच षटकामध्ये. 23 धावांची लयलूट. 97 धावांचा पाठलाग करत असताना अपेक्षित सुरुवात आपल्या टीमसाठी करून देत असताना दोन्ही सलामीवर आपण पाहिले साई दत्त आणि त्याच्या साथीला असताना फलंदाज अमित दर्जेदार खेळ करत असताना आपण पाहतोय. अमित मुळगावकर हा खेळाडू ज्याने दमदार खेळ केला. साई दत्त हा देखील षटकाराने इरादे स्पष्ट करतोय. पहिलं षटक 23 धावांचं फलंदाजी करत असणाऱ्या सत्यदेवी केदार नैबा क्रिकेट टीमच्या नावावरती लिहिलं गेलंय. मॅच फिक्सिंग कारापूर थोडासा बॅकफुटवरती सरकलाय पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज रुद्रेश करत असताना आपण पाहिले ड्राईव्ह केलंय. जमिनीला अगदी समांतर चेंडू कव्हर्सला आलाय. 1च धाव इथे ॲड होईल आणि धावसंख्या पुढे जाते 24 वरती.
एक षटक एक चेंडूचा आतापर्यंत खेळ मागे पडलाय. 24 धावा फलकावरती आहेत. 97 धावांचं लक्ष गाठायचं आहे. प्रवास खूप मोठा आहे. दिल्ली बहुत दूर आहे. त्यामुळे मोठा प्रवास करत असताना सुरुवातीचा कालावधी हा शांततेचा आहे. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतं, शांततेच्या काळात जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या काळात खूप कमी रक्त सांडावं लागतं. तेच काम इथे होतंय. यावेळेला बॅटवरती बॉल चांगला आलाय. चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार. काऊक क्षेत्रामध्ये हा दमदार षटकार ठोकलाय साई दत्तने. आतापर्यंत केवळ 2 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा कुठलेत. साई दत्त 600च्या स्ट्राईक रेटने तो मैदानामध्ये खेळत असताना आपण त्याला पाहतोय. धावसंख्या पुढे चालली आहे. 30 धावा फलकावरती आहेत. समीकरण हळूहळू जवळ येते. विचार विनिमय करायला भाग पाडणारी ही फलंदाजी आहे. जी फलंदाजी समोरच्या संघाने केली तीच फलंदाजी याही वेळेला आपल्या टीमसाठी करत असताना साई दत्त आणि अमित 67 धावा अजून बनवायच्या आहेत. सामन्याला सुरुवात होईल. अतिशय रंगतदार लढत तुमच्या समोर आम्ही कव्हर करतो आहोत. 30 धावा मैदानामध्ये झळकवलेत आतापर्यंत बिनबाद. 30 ही दमदार सुरुवात. सतियादेवी केदार नैबा क्रिकेट टीमच्या बाजूने वाटलं होतं की मोठी धावसंख्या मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमने उभारली आहे. मात्र या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग आतापर्यंत यशस्वी केला आहे सतियादेवी केदार नैबा क्रिकेट टीमने. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रुपेश त्याच्या समोर आहे फलंदाज साई दत्त. चांगला खेळत असताना आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा त्याने बनवलेत. टीमचा धावफलक आहे 31. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू संपलेत. 1 षटक 3 चेंडूंचा खेळ मागे पडलाय. 31 धावा फलकावरती आहेत. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 तुम्ही पाहताय. व्यक्तिगत कोट्यातलं रुपेशचं पहिलं, संघाचं दुसरं षटक तो टाकत असताना त्याच्या समोर आहे रिव्हर्ससाठी मॉफस्टिकच्या बाहेर बॉल. अमित थोडासा वेगळा पटका खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय कारण सर्कलचं बंधन आहे आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे. नेमका त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. डॉट बॉल आलाय. हा चांगला बॉल. खराब चेंडू नंतर व्हाईट बॉल नंतर एक चांगला चेंडू टाकला गेलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे गेली होती 32 वरती. यावेळेला आलाय डॉट बॉल. चेंडू मात्र चांगला पद्धतीचा आपण पाहिलाय. गोलंदाज तयार. समोर खेळलाय. हलक्या हाताने खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. एकच जाव इथे ऍड होईल. एकेरी धावणे सांघिक धावसंख्या पुढे चालली आहे 33. विजयासाठी अजून 64 धावांची आवश्यकता आहे. 25 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 चेंडू आणि 64 धावा म्हणजे या षटकातील अजून एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकातील. फुल टॉस बॅट वरती घेतलाय. लालच दिलंय, गिफ्ट दिलंय आणि जो तोफा दिला तो तोफा दोन्ही हातांनी कबूल केलाय डावखुऱ्या बॅटर साई दत्तने. त्याने ठोकलाय हा षटकार आणि धावसंख्या पुढे गेली आहे 39 धावांवरती. दरम्यानच्या कालावधीमध्ये तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली गेली आहे. हाईट 9 साडी. चेंडूची उंची किती होती याच्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे आणि तिसरे पंच हा डिसिजन तुमच्यापर्यंत देतील. 39 धावा तर फलकावरती आलेत. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा सिग्नल आलाय की ही फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आहे. षटकाराने सांगता झाली आहे षटक क्रमांक 2 ची. धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहताय 39.
12 चेंडूमध्ये 39 धावा कुठलेत. येणाऱ्या अजून जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 58 धावा हे समीकरण. नवीन गोलंदाज हर्षद गोलंदाजीसाठी तयार. व्यक्तिगत कुड्यातलं दुसरं, संघाचं तिसरं षटक तो टाकेल हर्षद आणि त्याच्या समोर आहे अमित. चांगला खेळत असताना अमितला आपण पाहतोय. इथे खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागलाय आणि समोर गोलंदाजाने हा झेल टिपलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या खराब षटकानंतर कमबॅक केलंय हर्षदने. पहिल्या षटकात तो महागडा ठरला आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना पहिला धक्का मिळाला फलंदाजी करणाऱ्या सतिया देवी केदार नैबा क्रिकेट टीमला. पहिला धक्का. फलंदाज माघारी परतलाय अमित. नवीन फलंदाज रजत नार्वेकर हा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. त्याला खातं ओपन करायचं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती स्क्रीनवरती तुम्ही पाहताय गोलंदाज हर्षद. व्यक्तिगत कुड्यातल्या दुसऱ्या षटकात पॉवर प्लेचं बंधन आता मात्र संपलंय, त्यामुळे दूर दूर पांगवलेलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. चांगला बॉल. बैठक शॉट खेळायचा होता. खूप खाली वाकून फटका खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. चेंडू मात्र निर्धाव गणला गेला. गोलंदाजाच्या खाती पहिल्या खराब षटकानंतरचं हे कमबॅक करणारं षटक हर्षद तयार आहे. यावेळेला मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एकच धाव ऍड होईल. लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरी धावेची सांघिक धावसंख्या बराच कालावधीनंतर पुढे जाईल 40 धावांवर. 57 धावांची अजून गरज आहे. 21 चेंडू आणि 57 धावा हे समीकरण आहे. 21 चेंडू 57 धावा विजयासाठी अजून बनवावे लागतील सतिया देवी केदार नैबा क्रिकेट टीमला. ओव्हर पिच बॉल पॉइंटला खेळलाय. दीपेश कौर पॉइंटला दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव ऍड होईल. एकेरी धावांनी संतुष्ट असेल मॅक्स फिक्सिंग कारापूरचा खेमा. दुसऱ्या बाजूला गरज आहे सतिया देवी क्रिकेट टीमला ती आक्रमक टोलेबाजीची. मात्र या षटकात जर धावा रोखल्या गेल्या तर प्रेशर नक्की क्रिएट होईल आणि सामना क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे झुकू शकतो. मात्र यावेळेला पुन्हा एकदा वापसीचा बिगुल वाजवलाय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने. रजत नार्वेकर ज्याचं नाव आहे. रजतने ठोकलाय हा उत्तुंग षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून. ऑन साइडला एक जबरदस्त फटका. धावसंख्या पुढे गेली आहे 47 धावा. अजून 50 धावा बनवायच्या या मॅच मध्ये विजयासाठी. पुढचा बॉल हर्षदचा. रिव्हर्सचा टीम आणि हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 47 धावा फलकावरती आहेत. 18 चेंडूंचा अंतरिम खेळ बाकी. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू 50 धावा हे समीकरण. चला सामना लगेच फास्ट घ्या. टीमला विनंती आहे टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाहीये. 18 चेंडू आणि विजयासाठी 50 धावा अजून बनवायचे आहेत. सतिया देवी केदार नैबा क्रिकेट टीम पाठलाग करते 97 धावांचा. 3 षटकात 47 धावा. येणाऱ्या 3 षटकात 50 ची आवश्यकता आहे. म्हणजे जेवढ्या धावा बनवलेत जवळपास तेवढ्याच धावा 3 षटकांमध्ये अजून बनवावे लागतील आणि त्याहीपेक्षा 3 धावा जास्त बनवाव्या लागतील. लतीफ गोलंदाजीसाठी तयार. लतीफ त्याच्या समोर असेल डावखुरा फलंदाज साई दत्त. हे एकमेव आशेचं किरण आहे. साई दत्तच्या माध्यमातून फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी हे आशेचं किरण उमेदचं किरण
साई दत्त जोपर्यंत मैदानामध्ये ठाण मांडून खेळतोय, पाय रोवून खेळतोय, तोपर्यंत जिंकण्याची आशा नक्की असेल सत्यदेवी क्रिकेट टीमला. मोठा फटका टोलवायचा मनोमन इरादा इथे फेल ठरला. बॅटवरती चेंडू नीट आला नाहीये. डॉट बॉल. पहिलाच अप्रतिम चेंडू आपण लतीफचा पाहिलाय. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्यांपासून पर्याय नाहीये. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर वाढत चाललंय. 17 चेंडू 50 लक्ष आहे. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर जो चेंडू डॉट टाकला होता त्याची भरपाई गोलंदाजीने केली आहे. वाईट टाकून प्रतिस्पर्धी टीमला 1 धाव खर्च केली आहे. 48 धावा. 49 ची अजून आवश्यकता आहे. पलकावरती धावा आलेत 48. आकुट टप्प्याचा बॉल. चेंडू बराच काळ हवेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. पकडलाय झेल. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि हा आलाय मैदानावरती अप्रतिम झेल. सचिदने झेल टिपलाय. 49 धावांची आवश्यकता कायम राहिली आहे. 48 धावांवरती दुसरा धक्का सत्यदेवी केदार नैबा क्रिकेट टीमला मिळालाय. जयेश गडेकरची वर्णी मैदानामध्ये मधल्या फळीमध्ये त्याची वर्णी लागली आहे जयेश गडेकरची. जयेश गडेकर तर या गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील आपण पाहतोय लतीफला. AB25 च्या माध्यमातून सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण होत आहे. त्याचा देखील आपण सगळ्यांनी आनंद घ्या. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत स्पर्धेसोबत जोडले गेलेत आपलं देखील आहे स्वागत. ताकद दिली आहे. चेंडूच्या खाली पुन्हा एकदा येईल क्षेत्ररक्षक. पकडलाय झेल. आली आहे विकेट. दुसरा धक्का. लतीफने सामना पुन्हा एकदा टर्न केलाय. हे म्हणायला वाव आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहतोय. आल्या पावलाने माघारी परतावं लागते. ते फलंदाज जयेशला 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन जयेश परतलाय तंबूच्या आसऱ्याला. धाव संख्या मात्र थांबली आहे फलकावरती 48. अजून 49 धावांची गरज या मॅच मध्ये. नवीन फलंदाज अमर हा मैदानामध्ये दाखल झालाय. अमर स्ट्राईकला तयार. अमर. डिझेल बॉईज अंजुनाचं 2nd एडिशन तुम्ही पाहताय. शानदार क्रिकेट स्पर्धा सुनियोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. एक टप्पा चेंडूने घेतलाय. काऊक क्षेत्र आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तैनात. लतीफचं चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये. नफतुल षटक. 49 धावाची टोटल आहे. 48 धावांची अजून गरज या मॅच मध्ये. यावेळेला मोठा फटका आहे. मोठा तडाखा आहे. मोठा धमाका आहे. सिक्सर. चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. जबरदस्त टोला दिलाय. 55 धावा फलकावरती. फलंदाज आहे रजत नार्वेकर. त्याने ठोकलाय हा षटकार. 55 धावा फलकावरती. यावेळेला वेगवान चेंडू तेज तरार आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने माघारी परतलाय. षटक क्रमांक 4 ची सांगता झाली आहे. 55 धावा फलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. 12 चेंडू 42 धावा हे समीकरण सत्यदेवी केदार नैबा क्रिकेट टीमच्या समोर. मॅच फिक्सिंग कारापूर
क्रिकेट टीमने ठेवलेलं जे 97 धावांचं लक्ष्य आहे त्या लक्ष्याचा पाठलाग इथे चाललाय. रन चेस करत असताना मोठं टार्गेट थोडंसं प्रेशर मध्ये टाकतं. अतिरिक्त चेंडूचा इशारा पंचाने कळवलाय. चालू असणारा महत्वाचा सामना. 56 धावा फलकावरती आहेत. यावेळी अतिरिक्त पुन्हा एकदा चेंडू. 57 धावा. 40 धावांची अजून गरज. थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. डिजेल बाईज अंजुना यांच्या माध्यमातली ही स्पर्धा. या हेवीला दिशाहीन चेंडू. सलगचा तिसरा अवंतर चेंडू आपण पाहतोय गोलंदाजाचा, ज्याचं नाव आहे सिद्धेश. 58 धावा फलकावरती झळकत आहेत. 39 धावांची गरज. बॅटची कडा. चेंडू चाललाय गली आणि पॉइंटच्या दिशेने. एकच धाव ऍड होईल. एकरी धावांनी सामना जिंकणं अवघड आहे. गरज आहे ती मोठ्या फटक्यांची, कारण अजून 38 धावा या मॅच मध्ये बनवाव्या लागतील. या अगोदर आपण पाहिलं चांगले चांगले सामने, चांगल्या लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील सामना शेवटपर्यंत जाईल अशी अपेक्षा क्रीडा रसिक वर्तवत आहेत. मात्र खराब गोलंदाजी करत असताना गोलंदाज चौथा अवांतर चेंडू आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. या षटकामधला हा चौथा अतिरिक्त चेंडू आहे. 60 धावा आतापर्यंत फलकावरती झळकलेत. 5वा अवांतर चेंडू. आता मात्र हा सामना अवांतर चेंडूने प्रतिस्पर्धी टीमकडे जाईल का हे पाहावं लागेल. धावा बॅटने तितक्याशा येत नाहीयेत. एखाद दुसरा अपवादात्मक फटका येतोय. मात्र जी गोलंदाजी आहे या षटकात, ज्या गोलंदाजाचं नाव आहे सिद्धेश, खराब गोलंदाजी करतोय. रिदम मध्ये यावं लागेल सिद्धेशला. एका चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केलेत. यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल देखील सोडलाय. कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने हा सोडलाय झेल. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय जीवनदान मिळालंय. बासष्ट धावा. याही वेळेला झेल सोडलाय. काय चाललंय क्षेत्ररक्षकाचा, याचा अंदाज बांधणं अवघड आहे. सलगचे 2 झेल आले आणि ते दोन्ही झेल मायभूमीवरती, जमिनीवरती दान झालेत. यावेळेला ताकद दिली आहे. हा फटका बॉर्डरलाईनच्या बाहेर आहे. सरळ स्क्रीनवरती स्ट्रेट फटका आहे, बॉलरच्या अगदी डोक्यावरून. आणि चेंडू सीमारेषे पलीकडे ज्याची तयारी चालली होती 2 फटक्यांमध्ये, तो फटका यावेळेला तिसऱ्या चेंडूवरती आलाय. आणि सलगचे 2 झेल सोडल्यानंतर जे जीवनदान मिळालं त्याचा लाभ मात्र फलंदाज घेत असताना आपण पाहतोय. रजत रजत नार्वेकरने षटकार ठोकलाय. अवांतर चेंडू आपण पाहिलाय. 70 धावा फलकावरती लागलेत. वेगवान चेंडू आहे. बॅट स्विंग देखील प्रचंड वेगामध्ये होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये अजिबात संपर्क नाहीये. टिंब चेंडू, डॉट बॉल. 27 ची अजून आवश्यकता आहे या मॅच मध्ये.
धीम्या गतीचा बॉल त्यावरती केले आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पकडली आहे कॅच, बनली आहे मॅच. रजत तंबूच्या आश्रयाला परतलाय. षटक क्रमांक 5 संपलंय. 6 चेंडूंचा आता मात्र खेळ असेल आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 27 धावा त्या गरजेच्या आहेत. हर्षदने झेल सोडला होता, कपिलने झेल सोडला आणि यावेळेला हर्षदने झेल पकडलाय. 2 झेल कपिलने सोडले. हर्षदकडे यावेळेला आला झेल, त्याने सोडला नाहीये. 6 चेंडूंचा अंतरिम खेळ आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 27 धावांची नितांत आवश्यकता. 6-27 समीकरण. समर्थ नवीन फलंदाज मैदानामध्ये. चला, वेळेचं बंधन होतं आणि ते बंधन पाळलं गेलं नाहीये, त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या टीमला पनिशमेंट मिळाली आहे. एक तुमचा एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कल मध्ये घ्यावा लागतोय आणि याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या टीमला होईल का हे पाहावं लागेल. सचिन गोलंदाजी मार्कवरती आहे तयार. 6 चेंडू 27 ची आवश्यकता. एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कल मध्ये आलाय. पंचांनी पेनल्टीला भाग पाडलंय टीमला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने वेळेचं बंधन पाडलं नाहीये, वेळ काढू धोरण अवलंबलं आणि त्याची शिक्षा त्यांच्या सचित गोलंदाज तयार. यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर पंचांनी कळवलंय की हा वाईड बॉल असणार आहे. अतिरिक्त चेंडू आहे. 26 ची अजून आवश्यकता असेल. 5 चेंडू आणि 26 धावा. अमर स्ट्रायकिंग इनला तयार. सुंदर चेंडू, इतका चांगला ड्राईव्ह केले. पहिली धाव प्रचंड वेगात आहे. दुसरीचा प्रयत्न ते होणार की नाही हे पाहावं लागेल आणि बघता बघता 2 धावांची लहर सहजगत्या मैदानामध्ये आपण पाहिली. 73 धावा. 24 ची अजून आवश्यकता. 4 चेंडूंचा आहे खेळ. डिझेल बॉईज अंजुनाची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कोणता संघ हा सामना जिंकेल? 24 धावा अजून गरजेच्या होत्या. यावेळेला येईल अवघी एकेरी धाव. 74 धावा आपण फलकावरती पाहतो. 3 चेंडू 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल असली पाहिजे. पुढचा बॉल अकुटप्याचा चेंडू. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. सचित समर्थाच्या बॅट मधून एकेरी धाव निघाली. धावसंख्या पुढे गेली आहे. चला, शान स्ट्रायकर्स वाडेम नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. शान स्ट्रायकर्स वाडेम क्रिकेट टीम संगनायक नाणेफेकीसाठी आपण लगेच या. चांगला चेंडू. आता मात्र हा सामना थोडासा झुकताना आपण पाहतोय. 96 धावांचं दिलेलं लक्ष डोईजड झालंय. 97 धावांचं लक्ष होतं सत्यदेवी केदार नैबा क्रिकेट टीमच्या समोर आणि हे आव्हान खूप मोठं ठरलंय. यावेळेला देखील प्रतिकार शेवटच्या क्षणामध्ये केलाय, मात्र खूप विलंब झालाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या पोहोचली आहे 80 धावांवरती आणि हा सामना 17 धावांनी जिंकलाय. मॅच फिक्सिंग झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. त्यामुळे निश्चितपणे जर आपण पाहिलं तर 74 धावा फलकावरती लागल्या आणि जवळपास 23 धावांनी हा सामना जिंकलाय. शान स्ट्रायकर्स क्रिकेट टीम संगनायक. चला, आपण नाणेफेकीसाठी या. हा सामना जिंकलाय सत्यदेवी केदार नैबा क्रिकेट टीमने. त्यांची लगेचच लढत होईल. चला, लगेच शान स्ट्रायकर्स वाडेम